शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत 20 तारखेपासून कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होणार आहे. तसं आपल्याला 17 आणि 18 तारखेला पण पाऊस आहे, पण किरकोळ पाऊस आहे. आपल्याला जोरदार पाऊस, वादळी वारे कोणत्या दिवशी असणार आहेत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. 20 तारखेला आहे आणि 21 ला कमी आहे, 22, 23, 24 ला जास्तीत जास्त आहे, 28, 29 ला सर्वाधिक आपल्याला बघायला मिळणार आहे. मग त्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत, कोणकोणते तालुके असणार आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर वादळी वारे जबरदस्त असणार आहेत, एकदम जबरदस्त पाऊस पण असणार आहेत आणि हलका पाऊस कुठे आणि जोरदार पाऊस कुठे याची संपूर्ण अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. याआधी आपण 17, 18 तारखेचं हवामान टाकलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. परंतु आताचा जो मोठा बदल झालेला आहे, 20 तारखेला आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस आहे, 21 ला कमी आहे, परंतु पुन्हा एकदा 22, 23, 24 जास्त आहे, 28, 29 याप्रमाणे आपल्याला मे महिन्याच्या शेवटपर्यंत हा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. आणि सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यात आपण ते पण बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या, नसेल केलं तर अवश्य करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला नक्कीच शेअर करा. आपले गाव, तालुका, जिल्हा सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. बघूया मित्रांनो, कोणत्या गावातून, जिल्ह्यातून आम्हाला जास्तीत जास्त कमेंट येते. पुढच्या वेळेस व्हिडिओमध्ये तो जिल्हा, ते गाव आपण कव्हर करून. तर आता बघूया 20 तारखेला कोणत्या भागात जास्तीत जास्त पावसाचा इशारा या ठिकाणी वर्तविला जात आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण 20 तारखेचा अंदाज घेताना गोव्यापासून सुरुवात करूया. सिंधुदुर्गाच्या काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे, परंतु दुपारनंतर मोठा बदल होऊन आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार आहे. त्याचंच अपडेट आपण या ठिकाणी आपण घेत आहोत. आता बदल झाला आणि त्यामुळे गोव्यामध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये आपल्याला जोरदार पावसाला जी सुरुवात आहे ती आपल्याला साधारणतः दुपारनंतर वर्तवली जाणार आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. तसंच कणकवली आहे, गारगोटी आहे, शंकेश्वराचा काही भाग आहे, कर्नाटकाचा बेळगावचा भाग आहे, या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा इशारा सोबतच वादळी वारे सुद्धा या ठिकाणी वर्तवले जाणार आहे. त्याचबरोबर आणखी थोडा बदल होईल संध्याकाळी साधारणतः 4, 5, 6च्या दरम्यान हा बदल आपल्याला बघायला मिळू शकतो. इथे गारगोटी आहे, निपाणी, शंकेश्वरा, चिकोंडी, कोकक आहे, हा जो भाग आहे काही आपल्याला महाराष्ट्राचा काही भाग आणि कर्नाटकाचा काही भाग आहे. जर आपण कर्नाटकामधून असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता आपण या ठिकाणी निपाणी, चिकोंडी, शंकेश्वरा या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण बघू शकतो की या भागामध्ये आपल्याला जो पाऊस आहे तो जबरदस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. हा जो भाग आहे पूर्ण, या भागामध्ये आपल्याला पूर्ण पाऊस एकदम जोरदार बघायला मिळत आहे आणि या पावसासोबतच आपल्याला वादळी वारे सुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे, सोबत वारे सुद्धा बघायला मिळणार आहे, परंतु इथे प्रमाण कमी आणि इथे प्रमाण जास्त याप्रमाणे आपल्याला बघायला मिळत आहे, आपण या ठिकाणी बघू शकता. आणि बाकी भागांमध्ये जर बघितलं आता या ठिकाणी आणखी थोडा बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. हे पूर्ण जे गावं आहे, तालुके आहे, या ठिकाणी आपल्याला पूर्ण पावसाची इशारा दिलेला आहे. आपण या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून हे नावं वाचू शकता. हे पूर्ण भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. आपण या ठिकाणी 20 तारखेचा अंदाज बघत आहोत. आणि बाकी भाग आता इथे वारं किती असणार आहेत, आपण वाऱ्याचा एक नजर आपण या ठिकाणी टाकणार आहोत. इथं आपण वारं बघू शकतो 35 ते 40 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे, आणि आणखी वाऱ्याचा जोर जो आहे तो वाढू शकतो. आता हे वारे कुठे आहे, आपण या ठिकाणी तिकोटा जत आहे, तसंच मायनीचा काही भाग या ठिकाणी आहे, साताऱ्यापासून बारामतीपासून तर आपल्याला खाली सिंधुदुर्गाच्या काही भागापर्यंत आणि सांगलीच्या काही भागापर्यंत आपल्याला हा जो भाग आहे तो बघायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला वारे बघायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर नाशिकच्या काही भागात सुद्धा, नाशिक, पुणे, तसंच मालेगाव आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आपल्याला वारे बघायला मिळत आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. परंतु या ठिकाणी गोव्याजवळ कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे तिथून आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. 20 तारखेचा हा अंदाज आपण या ठिकाणी बघत आहोत. आता पुढे 21 तारखेला पाऊस कमी आहे, पण तरी सुद्धा एक नजर आपण या ठिकाणी टाकणार आहोत 20 तारखेला पावसाची शक्यता कुठे, 21 तारखेला पावसाची शक्यता कुठे आहे ते. आता या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आपण 20 तारखेला बघितलं, कोल्हापूर, सांगली या भागात आपल्याला जोरदार पाऊस 20 तारखेला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तो पण, आणि 21 तारखेला जर बघितलं तर ढगाळ वातावरण आपल्याला संपूर्ण काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यानंतर 21 तारखेला आपल्याला कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, तसंच पुणे आणि सातारा एकदम तुरळक ठिकाणी झाला तर होईल, नाही तर होणार पण नाही, परंतु हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तविले जाणार आहेत. आणि 21 तारखेला थोडंसं गरमीचं वातावरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी वर्तविले जाऊ शकतं. आता 22 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेऊ. 22 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी तसंच या ठिकाणी पुण्याच्या काही भागात मुंबई इथे आपल्याला पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. परंतु हा जो पाऊस आहे तो एकदम कमी प्रमाणात असणार आहे. त्यामुळे ह्या पावसाला जोर आपल्याला पाहिजे तसा दिसत नाही. परंतु पुन्हा एकदा मध्यरात्री 22 तारखेला मध्यरात्री आणि 23 तारखेची जी पहाट असणार आहे तिथं आपल्याला सोलापूर आणि लातूरच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. पंढरपूर आहे, सोलापूर आहे, तसंच या ठिकाणी इंद आहे, अफजलपूर आहे, सांगोल्याचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे मात्र थोडासा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. मध्यरात्रीचा हे वातावरण असणार आहे किंवा 23 तारखेची पहाट असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो पाऊस आहे तो नक्कीच या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, आणखी 23 तारखेला जर बघितलं, संध्याकाळचा विषय आहे. साधारणतः संध्याकाळी आपल्याला 6, 7, 8, 9, 10 पर्यंत हा अंदाज बघायला मिळेल. तर तिथे पाऊस आपल्याला नाशिक भागामध्ये आहे, मुंबईच्या भागामध्ये आहे, अकोला आहे, संगमेरचा भाग आहे, तसंच अहिल्यानगर इकडे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस आहे. त्याचप्रमाणे कर्जत, करमाळा या ठिकाणी आपल्याला थोडा जोरदार पाऊस आहे. तसंच दौंड आणि बारामती, बार्शी, धाराशिव या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडासा मध्यम पाऊस बघायला मिळत आहे. पावसाला जोर जो आहे तो इथे वाढलेला बघायला मिळेल, पण हा पाऊस रात्रीचा असणार आहे. आणि सोलापूरमध्ये मध्यरात्री परत आपल्याला 23 तारखेला पाऊस बघायला मिळत आहे. 24 तारखेला पुन्हा एकदा संध्याकाळी नाशिकसह अकोला, संगमनेर, अहिल्यानगर तसंच मुंबई भागात पनवेलमध्ये बघू शकतो, पुणे आहे, शिरूर आहे, जुन्नर आहे या ठिकाणी पाऊस आहे. तसंच मुरुडबाडचा काही भाग, मुंबईचा भाग आहे, पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, दापोली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो, चिपळूणचा काही भाग, रत्नागिरी, त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी आणि सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटकाचा काही भाग, बेळगाव या ठिकाणी आपल्याला हा पाऊस 24 तारखेला बघायला मिळत आहे. आपण 24 मेचं वातावरण या ठिकाणी बघत आहात. त्यानंतर पुन्हा एकदा आणखी बदल कुठे कुठे होतोय आपण या ठिकाणी बघणार आहोत. सोलापूरला पुन्हा एकदा मध्यरात्री पावसाची शक्यता 24 तारखेला वर्तविली जाणार आहे. परंतु 24 तारखेला काही तुरळकच ठिकाणी असणार आहे, सगळीकडे नसणार आहे. त्यानंतर आता आपण 25 तारखेचा अंदाज घेत आहोत. 25 तारखेला सुद्धा नाशिकसह संगमनेर तालुका, सिन्नर तालुका, तसेच नाशिकचा पूर्ण भाग मालेगाव पर्यंत आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये दापोली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, बेलगाव या ठिकाणी आणि सिंधुदुर्ग इथे आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. आपण हे 25 तारखेचं वातावरण या ठिकाणी बघत आहात. या ठिकाणी 25 तारखेला आपण हे वातावरण बघितलं, इथे आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे आणखी पुढे मोठा बदल होतोय. तर आता 26 तारखेचं वातावरण जर आपण या ठिकाणी बघितलं, 26 तारखेला पुन्हा एकदा सेम पाऊस आहे. मुंबई, नाशिक पासून तर आपल्याला सिंधुदुर्गापर्यंत पाऊस आहे. परंतु 26 तारखेला नाशिक भागात थोडासा म्हणजे बऱ्यापैकी कमी पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता 27 तारखेचा अंदाज या ठिकाणी आपण घेत आहोत. 27 मे रोजीचा अंदाज. तर या ठिकाणी आपल्याला कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, उदगीर या ठिकाणी पाऊस आहे. तर पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आता आपण 28 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेत आहोत. 28 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे त्याची अपडेट आपण या ठिकाणी घेत आहोत. आता 28 तारखेला जर बघितलं तर आता आपल्याला नांदेड, परभणी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर हिंगोली, वाशिम इथे सुद्धा पाऊस आहे. नांदेड, भोकरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता. तर लातूर आहे, केज आहे, धाराशिवचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता. तर सोलापूरमध्ये पंढरपूर, सोलापूर आहे या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. तर कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आहे, साताऱ्यामध्ये आणि पुण्याच्या काही भागात हलका हलका पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला 29 तारखेला वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा 29 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर सोलापूरमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. लातूर आणि बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड या ठिकाणी पावसाची शक्यता थोडी वाढणार आहे. तर यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा या ठिकाणी सुद्धा सुरुवात आपल्याला पावसाची होताना या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता आपण 29-30 तारखेपर्यंत पूर्ण अंदाज या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु यामध्ये जर काही बदल झाला तर बदलाचे व्हिडिओ आपल्याला ह्याच चॅनलवरती बघायला मिळतील. त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.